हाय नमस्कार. बघू शकताय आज कुठं आलोय आपण. आलोय काम होतं जरा महत्त्वाचं म्हणून आलतो बघायला. लय दिवस झालं बघायला आली नव्हती म्हणून आले बघायला. भरपूर जणांना असं म्हणजे मी कदाचित माझ्या तोंडातनं एक असा शब्द गेलता की नाही का की माझ्या मावस बहिणीचा ॲक्सिडेंट झालाय, त्यासाठी मी तिला बघायला आलते. म्हणजे झाल्याला 8-15 दिवस झालं म्हणून आलते बघायला. तर तिला मी नाही दाखवू शकत, आता तिची इच्छा नाही, तिला आवडत पण नाही यायला. पण आले मी. ही तर एक राहती मावस बहीण, ती तर तुम्हाला माहितीच आहे. तिचा मुलगा आहे, हा तिचा मुलगा आहे मोठा. आणि ही तर तुम्हाला माहितीच आहे, पण तिला कधी बघितलं नाही, पण तिची इच्छा पण नाही. तर तसंच आपण यूट्यूब एक ब्लॉग त्यांना बोलू आपण. ह्यांना ओळखता का तुम्ही? त्या माणसाला बघितले का कधी कुठं? ह्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे बरं का. तुमच्या चॅनलचं नाव सांगा. हा, असं त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे. जाऊन त्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ते काय असेल ते करा. त्या माझ्या भाऊ बहिणीला तो शब्द लय आवडतो म्हणून मी बोलते बरं का. तर आता मी तिला नाही दाखवत, नाही तर तुमचं इच्छा होईल की बाबा का बरं दाखवत नाही, कशामुळे दाखवत नाही. नाही दाखवू शकत कारण तिला आवडत नाही. आणि कसं असतं, ज्याची सोच असते. आणि त्यांना घ्यायला तर बिलकुलच मला असं आवडत नाही की त्यांना जर हौसनं माझ्या हेडोमध्ये यायचं असेल तर ती मी घेऊ शकते. आता कसं ती झोपलेली आहे खाटावरती, त्यामुळं मी जास्त काय तिच्याबद्दल बोलू शकत नाही. पण म्हटलं चला थोडंसं पाय दाखवते तिचं मी. बघू शकता कसं झालंय. आले होते बघायला. हे इथं पाय, असं पायाला तिच्या काय म्हणते ते हे टाकले, लोड का काय ते टाकले, त्याचे ते ड्रेसिंग करून आणले. मग आले म्हणलं आता चला म्हणलं येऊन बघून घ्यावं. सगळी दुनिया बघून गेली पण मी राहिली होती कारण मला सवडच नव्हती त्यामुळं. तर असं पद्धतीने म्हणजे एक इथं त्याला याला लय हवस आहे यायला खेड्यामध्ये. उन्हाळा सुट्टीला ये तिकडं आपण ब्लॉग बनवू. परत म्हणतात बाया शाळेत त्या मुलाला घेतलं, त्याला शाळा शिकू द्या, त्याला बी घेतले. असं काय नाही, त्याला हवस आहे म्हणून आम्ही बनवणार. तर लवकरच आपलं ब्लॉग येतील छान छान. तुला काय बोलायचं आहे का? तुझं नाव सांग. विलास दयानंद कवरे. हा, असं त्याचं नाव आहे. विलास दयानंद कवरे. आणि हिला तर ओळखताच आंबाबाईला. मी काय आंबाबाई आहे काय? चांगलं नाव आहे की शीतल म्हणून. अगं ते आपलं एक हसायचं मोड निघतं म्हणून बोलावं लागतं. तर हसण्यासाठी काहीतरी जोकीन बोलावं लागतं. आम्ही यूट्यूब तर काय पण बोलणार, काय पण म्हणून हसवणार ग, त्यामुळं बोलावं लागतं. तर चला, हे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. विसरू नका. बाय.